आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासनात नवी ओळख निर्माण केली। शरद पवडे यांचे प्रतिपादन। महाराष्ट्र राज्य शिवपाणंद क्षेत्रस्थ चळवळीच्या सातत्यपूर्ण, संघर्षमय आणि लोकहितवादी पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 22 जून रोजी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देणारे पत्र पाठविले आहे। या निर्णयामुळे राज्यातील क्षेत्रस्थे अतिक्रमण निर्मूलन, मोजणी प्रक्रिया आणि प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यास नवी गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। शरद भाऊसाहेब पवडे यांनी शासनाकडे सादर केलेल्या निवेदनाची गंभीर दखल घेत महसूल व वन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना विद्यमान कायदे, नियम, शासन निर्णय आणि परिपत्रकांचे अधीन राहून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत। विशेष म्हणजे क्षेत्रस्थे वहिवाट, सीमांकन, मोजणी, अतिक्रमण निर्मूलन तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 5(2) व कलम 143 अंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा कालबद्ध निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्याच्या दिशेने नाशिक जिल्ह्याने घेतलेली झेप केवळ प्रशासकीय कामगिरी नसून शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन संघर्षाला मिळालेला सन्मान आणि न्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे। नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासनात पारदर्शकता, गतिमानता आणि लोकाभिमुखतेची नवी ओळख निर्माण केली असून महसूल कामकाजात परिणामकारक बदल घडवून आणले आहेत। त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे नाशिक जिल्हा राज्यातील महसूल प्रशासनासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या महसूल कामगिरी प्रगती पुस्तकात पाणंद रस्त्यांची मोजणी, अतिक्रमण निर्मूलन, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आणि शेतकऱ्यांच्या हक्कांशी निगडीत विषयांना विशेष प्राधान्य देण्यात आले। महसूल कामगिरीत अव्वल तालुके खालीलप्रमाणे: निफाड 64 गुण, दिंडोरी 63 गुण, पेठ 62 गुण। महसूल प्रशासनाच्या मूल्यांकनामध्ये पाणंद रस्त्यांची मोजणी, संबंधित प्रकरणांचा निपटारा हा महत्त्वाचा निकष ठरल्याने शेतरस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासन सकारात्मक आणि संवेदनशीलतेने काम करत असल्याचे स्पष्ट झाले। दरम्यान महाराष्ट्र राज्य शिवपाणंद क्षेत्रस्थ चळवळीचे प्रणेते शरदराव पवडे यांच्या नेतृत्वात चळवळीचे जिल्हा कृती समिती सदस्य ॲडव्होकेट राकेश सोनवणे, साहेब रवींद्र खुडे, भिका पवार, ज्ञानेश्वर काकड, नाथाभाऊ वल्वे काका, दीपक घुगे, सोमनाथ कुंभारडे, नानाजी शिंदे आणि इतर रस्तापीडित शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले। यावेळी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना शासक शुद्धीपत्रक दिनांक 25 मार्चची प्रभावी अंमलबजावणी, अतिक्रमण हटविणे, तातडीने मोजणी, सीमांकन करणे, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, रस्त्यांची कामे त्वरित सुरू करण्याची मागणी केली। मुंबई मंत्रालयातून प्राप्त झालेल्या पत्राची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय सकारात्मक दखल घेऊन शासनाच्या निर्देशानुसार प्रभावी कार्यवाही करेल असा विश्वास चळवळीचे प्रणेते शरद पवडे यांनी व्यक्त केला। शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी हा संकल्प आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून शिवपाणंद क्षेत्रस्थ चळवळीची लढाई केवळ रस्त्यांची नसून शेतकऱ्यांच्या हक्क, स्वाभिमान आणि सन्मानासाठीची जनचळवळ असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी भिका पवार।